नमस्कार मंडळी, घरच्या मसाल्यापासून छान अशी अंडा कढी बनवूया. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. मी इथं अंडा कढी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे. मी 4 अंडे उकडून घेतलेले आहेत आणि ते कट करून घेतलेले आहेत एका डिशमध्ये. मी इथे हे सर्व मसाले घेतलेले आहेत. ते मसाले मी तुम्हाला तेलामध्ये फ्राय करताना नावं सांगणार आहे. मी इथं पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आपण त्यामध्ये कांदा टोमॅटो फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं तेल, अद्रक, लसूण हे छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. अद्रक लसूण फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा पण छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आणि ते असा हलवून पण घ्यायचा आहे सारखा आपला. बघा कांदा पण इथं छान असा कलर चेंज होईपर्यंत परतून झालेला आहे. त्यामध्ये मी मिडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून, ते पण त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, ते खोबरं पण त्यामध्ये आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. पहा माझा मसाला इथं छान असा फ्राय करून झालेला आहे. मी तो आता 2 मिनटं थंड होऊ देणार आहे. पहा माझा इथं मसाला थंड पण झालेला आहे. मी आता तो मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. गरम नाही मसाला काढायचा, थोडासा थंड होऊन द्यायचा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मी आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. मी इथं आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. मी मिक्सरमधून बॉटम पण बारीक करून घेतलेला आहे. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल तुम्ही घालू शकता. आम्हाला कमी लागतं म्हणून मी कमीच घातलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे आणि आपण मिक्सरमधून जो मसाला ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे ती आपल्याला तेलामध्ये घालायची आहे. ती छान अशी तेलामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मिडियम गॅसवरती. आणि त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि घरचा मसाला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा आणि अंडा कढी मसाला 1 चमचा आणि थोडीशी हळद, मी हे सर्व मसाले त्यामध्ये घातलेले आहेत आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला त्या ग्रेव्हीला तेल छान असं सुटेपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. पहा इथं आपला मसाला छान असा मिक्स करून झालेला आहे. मी त्यामध्ये थोडंसं पाणी पण घालणार आहे, म्हणजे आपला मसाला छान असा मिक्स होतो. थोडंसं पाणी घातल्याने तेल पण छान असं सुटतं. आणि मी जे अंडे उकडून घेतले होते मी त्या मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहे छान असे. आणि मी अगोदरच 2 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं, ते पाणी मी त्यामध्ये ॲड करणार आहे. तुम्हाला जर भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त पण पाणी मिक्स करू शकता. पहा इथं छान असा आपल्या भाजीचा कलर पण आलेला आहे. आता आपल्याला ही भाजी छान अशी उकळून द्यायची आहे. पहा आपल्या भाजीचा कलर पण खूप छान झालेला आहे. आपली भाजी इथं छान अशी उकळलेली शिजलेली पण आहे. मी त्यावरती चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि ती छान असं मिक्स करून घेणार आहे. पहा माझी इथं अंड्याची भाजी झालेली आहे. पहा माझ्या भाजीचा कलर पण खूप छान झालेला आहे. अशी भाजी तुम्ही घरच्या घरी कमी वेळेत पण बनवू शकता. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब नक्की करा. पहा माझी इथं भाजी तयार झालेली आहे. मी ती एका छान डिशमध्ये काढून घेणार आहे. मी इथं छान अशी डिशमध्ये काढून घेतलेली. पहा माझी किती छान अशी भाजी दिसते. आमच्या चॅनलवरती तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला भेटत. आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.